नमस्कार मंडळी. आजची स्टोरी अतिशय संताप वाढवणारी आहे. 12-13 वर्षाच्या दोन लहानग्या चिमुकल्या मुलींसोबत एका 60 ते 65 वर्षाच्या कीर्तनकार महाराजानं केलेल्या पापाची ही स्टोरी आहे. त्या 12-13 वर्षाच्या लहानग्या मुलींसोबत केलेल्या दुष्कर्माचे, त्या लहानग्या लेकरांसोबत केलेल्या त्या वाईट कृत्याची ही स्टोरी आहे. मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर अगदी तुमच्याही तळपायाची आग मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही की एक कीर्तनकार बुवा असं कसं काय वागू शकतो. संप्रदायाला कलंक लावला या महाराजाने. तर याचीच ही स्टोरी आज आपण सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, स्टोरी सांगत असताना वाईट या गोष्टीचं वाटतं की त्या दोन लहान लेकरांसोबत, त्या दोन लहान मुलींसोबत पाप करणारा, त्यांच्यावरती अत्याचार करणारा हा जो महाराज आहे, हा तोच महाराज आहे जो महाराज सप्त्यामध्ये टाळ कुटतो, हरिनाम भजन प्रवचन करतो, त्या पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेतो. हा तोच वासनेने बोकाळलेला महाराज आहे. आणि मंडळी, ही घटना काय दूरची नाही. छत्रपती संभाजीनगर या आपल्या जवळच्या जिल्ह्यामधली हातनूर या गावची ही स्टोरी आहे. मंडळी, अगदी तुमच्याही तळपायाच्या आग मस्तकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. कारण बदलापूरचं प्रकरण आपल्याला माहीत आहे. संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संतप्तेची लाट उसळलेली होती. त्या शाळकरी लहान मुलींसोबत त्या शाळेमधल्या शिपायानं केलेल्या त्या अत्याचारामुळं सगळीकडे संताप उसळलेला होता. सगळी मंडळी आपण रस्त्यावरती आलेलो होतो त्या दोन लहान चिमुकल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी. त्याच्या अगोदर एका नर्ससोबत, एका डॉक्टरसोबत घडलेला प्रकारही आपण बघितला. खरं तर मंडळी, त्या बदलापूरच्या घटनेमध्ये त्या दोन लहान चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या त्या शिपायाला अखेर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करून टाकला. बंदुकीने गोळ्या झाडून त्याला मारून टाकलं. तेव्हा कुठेतरी संताप थोडासा आपल्या समाजामधला कमी झालेला बघायला मिळाला. परंतु हे सगळं नवीन असतानाच एका कीर्तनकार महाराजानं दोन लहानग्या चिमुकल्या मुलींसोबत केलेल्या अत्याचाराची घटना ही उघडकीस आली. खरं तर मंडळी, येईन आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. सगळे मीडियावाले, कॅमेरावाले, सगळे बातम्यावाले तिकडे मग्न झालेले आहेत. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं असेल, दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं असेल, तर या बातमीवाल्यांचं कॅमेरा त्या शेतकऱ्यांच्या पिकावरती फिरत नाहीत. अशा वेळी एखाद्या ठिकाणी जर एखाद्या लहानग्या चिमुकल्या मुलीवरती अत्याचार होत असेल, तर त्या ठिकाणावरती नेमकं कुठे अत्याचार झाला, काय झालं ते दाखवण्यासाठी या बातमीवाल्यांचे कॅमेरे तिकडे फिरत नाहीत. कारण मंडळी, राजकीय वातावरण आहे आणि या परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांकडून पैसे खाऊन सुद्धा हे मीडियावाले त्यांच्या बातम्या दाखवतात. खरं तर माझ्यासारख्या सामान्य मुलानं हे आरोप करणं हे खरं तर चुकीचं आहे. तर जाऊ द्या, मरू द्या, आपण मूळ विषयावरती येऊ की त्या दोन लहानग्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या त्या कीर्तनकार बाबाची, त्या महाराजाची कर्मकहाणी आज आपल्याला बघायची आहे. त्यानं कशा पद्धतीनं तो त्या दोन लहान मुलींसोबत, त्या दोन लहान लेकींसोबत विकृत कृत्य केलं. खरं तर हा महाराज असतानाच वासनेने चेकाळलेला होता. आणि याच्यापूर्वी त्यानं असं एक कृत्य केलेलं होतं की कुठेतरी एखाद्या महिलेसोबत किंवा एखाद्या मुलीसोबत त्यानं तिचा छेड काढायचा प्रयत्न केलेला होता. परंतु त्यावेळी मात्र त्या संतप्त मुलीनं किंवा त्या महिलेनं त्या महाराजावरती चपलेने हल्ला केला. 2-3 वाहना त्याच्या गालाखाली मारून टाकल्या. परंतु पुढं मंडळी असं घडलं की हे प्रकरण थोडंसं दाबण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. खरं तर हा इतका मोठा आणि पवित्र असणारा वारकरी संप्रदाय, या संप्रदायाची बदनामी व्हायला नको, या संप्रदायाला कलंक लागायला नको, म्हणून काही जाणकार मंडळींनी याच्यामध्ये भाग घेतला. त्या मुलीची, त्या महिलेची समजूत काढली आणि या बाबाला, या महाराजाला पाठीशी घातलं आणि याच्यावरती गुन्हा वगैरे काही दाखल होऊ दिलं नाही. या महाराजाला एकदा आपण सुधारायची संधी देऊयात, असं बहुतेक त्या संप्रदायामधल्या लोकांनी ठरवलं. शेवटी माणूस आहे, चुकतो, चुका होतात, सुधारेल, हळूहळू येईल वटणीवर, असं त्यांनी ठरवलं. परंतु या महाराजाला पाठीशी घालणं हे किती महागामध्ये पडलं हे आपण आता बघणार आहोत. पुढे जाऊन ह्या महाराजांना जे विकृत कृत्य केलं ते अगदी माणुसकीला काळीमा फासणार आहे. मंडळी, या महाराजानं पुढं कीर्तन वगैरे जे काही बाहेरचं आहे ते थोडंसं बंद केलं आणि स्वतःची एक ठिकाणी जमीन होती, त्या जमिनीमध्ये पर्णकुटी उभी केली, म्हणजे छोटीशी एक झोपडी उभी केली. अगदी त्यागाची भावना,
अगदी संन्यासी लोक जसं राहतात, एखाद्या झोपडीमध्ये राहतात, देवाचं नामस्मरण करतात, तशा पद्धतीनं यानं नाटक करायला सुरुवात केली. आणि त्याच झोपडीच्या बाजूला काही भंगारामधून किंवा दुकानामधून पत्रे आणून मोठं शेड उभा केलं आणि त्या शेडमध्ये वारकरी शिक्षण द्यायचं असं त्यानं ठरवलं. तो गावामध्ये जाऊन, शेजारच्या गावामध्ये जाऊन सांगू लागला की मी ज्ञानदानाचं काम करतोय म्हटला. लहान मुलांना, लहान मुलींना कीर्तन सांगायचं कसं शिकवायचं ते सगळं काही शिकवणार. त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी पाठ करून घेणार, सगळे अभंग पाठ करून घेणार. आणि जे काही आपली पालक मंडळी आहे त्यांना वाटू लागलं की चांगली गोष्ट आहे, मुलं संस्काराला लागतील, चांगलं काहीतरी शिकाय मिळेल. म्हणून आपापल्या आई वडिलांनी त्या लहानग्या मुलींना त्या बाबाच्या सोबत त्या आश्रमामध्ये पाठवलं मंडळी. आणि ह्या बडव्यानं, हा जो नराधम महाराज आहे, या महाराजानं त्या संस्थेला माऊली कन्या गुरुकुल आश्रम असं नाव दिलं, माऊलींचं नाव दिलं मंडळी. किती विकृत हा माणूस आहे. आणि त्याच संस्थेमध्ये त्या 2 लहानग्या मुलींवरती त्यानं दुष्कर्म केलं. फक्त मुलीच त्या आश्रमामध्ये होत्या. फक्त मुलीलाच ज्ञानदानाचं मी काम करतोय असं त्यानं सांगितलं. आणि वर्षाकाठी काहीतरी 10-12 हजार रुपये घेत असेल. आणि आपल्या पालकांनी त्या महाराजावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्या मुली वारकरी शिक्षण घेण्यासाठी ठेवल्या. अगदी लहानग्या मुली, 12, 13, 15 अशा वर्षाच्या, साधारणतः 15 मुली त्या ठिकाणी शिकत होत्या. आणि हा जो महाराज आहे, हा महाराज त्या पत्र्याच्या शेडमध्ये, त्या पत्र्याच्या हॉलमध्ये त्या मुलींची सगळी व्यवस्था करून देत होता. बाहेरून जेवणासाठी वगैरे, स्वयंपाकासाठी काही वांगी भाजी वगैरे सगळं आणून द्यायचा. त्या मुलींना हाताने स्वयंपाक बनवायला लावायचा. आणि बाजूलाच थोड्याशा अंतरावर त्यानं जी झोपडी तयार केलेली होती, ती पर्णकुटी, नारळाच्या झाडाच्या पानांपासून वगैरे ती बनवलेली पर्णकुटी, त्याच्यामध्ये तो वास्तव्यात राहायचा. त्या ठिकाणी तो झोपायचा. आणि संध्याकाळच्या वेळेला एका मुलीला त्या ठिकाणी बोलवून घ्यायचा आणि हातपाय चेपायला लावायचा, हातपाय दाबायला लावायचा. आणि हे करत असताना त्याची वासना उफाळली आणि त्या एका मुलीसोबत त्यानं विकृत कृत्य केलं. गेल्याच महिन्यामधली साधारणतः 20 ऑगस्टच्या जवळपासची तारीख होती. सायंकाळचे 5 ते 6 वाजलेले होते. आणि यावेळी या महाराजानं संस्थेमध्ये असणाऱ्या एका मुलीला आपल्या झोपडीमध्ये बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीला आपले हातपाय चेपायला लावले. बघा मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या पालकांना, आपलं लेकरू, आपली लेक, आपली मुलगी कुठं बाहेर शिकायला पाठवत असताना 1 वेळा नाही 1000 वेळा विचार करा. कारण असे नराधम पावली आज बघायला भेटत आहेत. ही आपली लेकरं, या मुली कुठेही सुरक्षित नाहीत. बस स्टँडवरती मुली सुरक्षित नाहीत, ना अशा संस्थेमध्ये मुली शिकत असताना त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत, ना दवाखान्यामध्ये सुद्धा मुली सुरक्षित नाहीत. आणि अशा वेळी सायंकाळी 5 ते 6 वाजता या बाबानं त्या लहान मुलीला आपल्या झोपडीमध्ये बोलावून घेतलं आणि आपले हातपाय दाबायला लावले. पाय दाबत असताना पायाच्या तळव्याला त्यानं खोबरेल तेल लावायला लावलं. बाजूलाच खोबरेल तेलाची बाटली होती आणि त्या लेकराला आपल्या हातपायाची मालिश तो बाबा करून घेत होता. आणि अशा वेळेस त्या बाबाच्या मनामध्ये वासना संचारली. ते निरागस लहान लेकरू होतं मंडळी. आपण विचार करू शकतो, 12-13 वर्षाची मुलगी, अशा गोष्टी तिला काय समजणार. आणि असं करत असतानाच त्या बाबानं त्या लहान लेकराच्या तोंडावरती हात ठेवला. त्या लहान मुलीचं तोंड दाबून तिच्यावरती अत्याचार केला मंडळी, जबरदस्ती केली आणि त्या ठिकाणाहून त्या मुलीला सोडून दिलं. आणि नंतर 1-2 दिवसांनी असं वारंवार तो त्या लहान मुलीला त्या ठिकाणी बोलवत होता आणि त्या लहान मुलीचा तो भोग घेत होता, तिचा उपभोग घेत होता हा नराधम महाराज, हा नीच महाराज. परंतु नियती हे सगळं वरून बघत होती. कारण त्या लहान लेकरांसोबत जर तुम्ही असं वाईट कृत्य करायचा विचार कराल तर नियती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या, अशा जर लहान मुलीवरती तुमचा डोळा ठेवून तुमची वासना शमवण्यासाठी तिचा उपभोग घेत असाल तर कदापि तुम्हाला ती नियती माफ करणार नाही. कारण या लहान निरागस मुली असतात हो, 12-13 वर्षाच्या या लहान वयामध्ये त्यांना बौद्धिक विकास थोडासा कमी झालेला असतो. अशा गोष्टी त्यांना काही समजत नाहीत. आणि याचा गैरफायदा घेत असाल तर सावध व्हा. त्या लहान लेकरामध्ये साक्षात देवीचं रूप आहे हे अजिबात तुम्ही विसरू नका. तुम्ही भस्म होणार, सगळं काही तुमचं अगदी विध्वंस होऊन जाणार. आणि या महाराजासोबतही असंच झालं.
वारंवार तो त्या लहानग्या मुलीला त्या झोपडीमध्ये बोलवून घेत होता आणि तिच्याशी दुष्कर्म करत होता, पाप करत होता. आणि असंच त्या महाराजाच्या मनामध्ये विचार आला की रोज आपण याच मुलीला बोलवतोय, एकदा दुसऱ्या मुलीला बोलावून बघू. म्हणून त्या महाराजानं दुसऱ्या मुलीला दुसऱ्या दिवशी त्या झोपडीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अशाच प्रकारे पुनरावृत्ती करू लागला. तिच्यासोबत अत्याचार करायचा तो प्रयत्न करू लागला. आता मात्र ही जी दुसरी मुलगी आहे हा त्या महाराजाला प्रतिकार करू लागली. तेव्हा बाजूला असणारा चाकू या महाराजानं त्या मुलीला दाखवला आणि जीवे मारायची धमकी दिली. आता मात्र मुलगी पुरती घाबरलेली होती आणि त्या महाराजाची नजर चुकवून लगेच ती मुलगी त्या झोपडीच्या बाहेर पळाली. बाहेर आरडाओरडा करू लागली आणि त्या बाकीच्या ज्या मुली होत्या त्या मुलींजवळ गेली. जात असताना हा महाराज आता मात्र सावध झालेला होता. हा झोपडीमधून बाहेर आला आणि त्यांना म्हणू लागला, काय झालं, काय झालं पोरी हो, काय साप निघाला का, काय दिसलं का, घाबरू नका, घाबरू नका. अशा प्रकारे काहीतरी चेहऱ्यावरती वेगळंच नाटक हा महाराज करत होता. परंतु त्या ज्या लहानग्या पोरी आहेत त्यांनी कदाचित या गोष्टीची एकमेकींमध्ये चर्चा केलेली असावी आणि हा जो महाराज आहे त्या मुलींना धमकी देत होता. अशा गोष्टी जर तुम्ही बाहेर कुठे सांगितला तर तुमच्या घरच्यांना सुद्धा मारून टाकेल, तुम्हाला या संस्थेमधून हाकलून देईल अशी धमकी देत होता. परंतु दुसरा दिवस उजाडला आणि ही जी दुसरी मुलगी आहे हिनं महाराजाचं लक्ष चुकवून त्या संस्थेमधून पळ काढला. कारण जवळपासच त्या महाराजाच्या झोपडीच्या त्या संस्थेच्या साधारणतः 3-4 किलोमीटरवरती त्या मुलीचं घर होतं आणि सकाळी दिवस उगवायच्या अगोदर ती मुलगी तिथून निघून गेली आणि घरी जाऊन आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडू लागली. आईच्या गळ्यामध्ये पडून ढसढसा रडू लागली आणि परत मी तिथे जाणार नाही असं सांगू लागली. तुम्ही मला आई बाबा मारून टाकलं तरी चालेल, पण त्या ठिकाणी मला नाही शिकायचं, मी तिथं जाणार नाही. आणि शेवटी त्या आईनं त्या लहान मुलीला एकांतामध्ये घेतलं आणि तिला विचारलं की बाळा नेमकं काय. तेव्हा त्या मुलीनं या महाराजाचं सगळं काही कर्मकांड आहे त्या आईला सांगितलं. परंतु मंडळी ती आई म्हणजे साक्षात जिजामातेचं रूप होतं. कारण त्या आईनं मात्र यावेळी पाठीशी घातलं नाही त्या महाराजाला, थेट त्यांनी पोलीस ठाणं गाठलं. कारण मंडळी याच्या अगोदरही बऱ्याचदा संप्रदायाची बदनामी होऊ नये, संप्रदायाला कलंक लागू नये म्हणून एकदा त्या महाराजाला पाठीशी घातलेलं होतं. बघा मंडळी, संत तुकाराम महाराज म्हणायचे, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणते साधू. पाप करून स्वतःला साधू म्हणून घेणारा हा महाराज. आणि या महाराजाला एकदा दोनदा पाठीशीही घातण्यात आलं, परंतु हा काही सुधारला नाही आणि त्या 2 लहान लेकीची आबरू त्यानं लुटायचा प्रयत्न केला. त्या लहान लेकीवरती त्यानं अत्याचार केला आणि पुढे जाऊन पुढं नेमकं काय झालं, नेमकं पोलिसांनी काय ॲक्शन घेतली तेही आपण बघणार आहोत. परंतु मंडळी संप्रदायामध्ये काही लोक अशीही असतात देवा धर्माच्या नावावरती पोट जगणारी. हो, मी स्पष्ट बोलतो, वाटलंच तर संप्रदायाची कोपरापासून हात जोडून माफी मागतो, माफ करा. परंतु संप्रदायामध्ये अशी जर लोक तुम्हाला जाणवली तर त्यांना पाठीशी घालू नका, संप्रदायामधून बाहेर काढून टाका त्यांना. आणि पुढे जाऊन मंडळी नेमकं या महाराजासोबत काय झालं ते तुम्हाला मी पुढे आता सांगतोच. हा जो महाराज आहे या महाराजांना विजय ठाकूर हे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी रितसर या महाराजाची चौकशी केली आणि या महाराजाला अटकही केली. त्याच्यानंतर ज्या लेडीज कॉन्स्टेबल असतात म्हणजे महिला पोलीस जे असतात अगदी साध्या वेशामध्ये साडी नेसून वगैरे त्या ठिकाणी गेल्या. त्या मुलींशी त्यांनी हितगुज केली, अगदी मावशीसारखं काकीसारखं. अगदी जर साध्या वेशामध्ये साडीमध्ये वगैरे महिला पोलीस असतील तर त्या मुली अगदी मनातलं सगळं काही बोलतात. आणि याच वेळी त्या 2 मुलींवरती त्यानं अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. आणि याच्या अगोदर वर्षानुवर्षे हा जो माणूस आहे हा संस्था चालवत आहेत. नेमकं अजूनही तो पोलीस कोठडीमध्ये आहे, अजून काय तपास निघतोय, अजून अशा किती लेकीबाळीची आबरू या नराधामानं लुटली, हेही सगळं काही उघड होईल मंडळी. परंतु याच्यामधून नेमका बोध काय घ्यावा पालकांनी हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि हा जो महाराज आहे तर या महाराजाचं नाव आहे मंडळी दादा महाराज अक्कोलकर. आणि ही जी घटना आहे या महाराजानं स्वतःच्या आश्रमामध्ये केलेली घटना, हा विचित्र अघोरी प्रकार, अगदी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य त्या 2 लहान मुलीसोबत या महाराजानं केलं. आणि या महाराजाच्या या संस्थेचं नाव आहे माऊली कन्या गुरुकुल आश्रम. माऊली कन्या गुरुकुल आश्रम, माऊलींचं नाव दिलं या नराधामानं त्या आश्रमाला.
सगळ्या पालकांना हात जोडून कोपऱ्यापासून दंडवत घालून विनंती करतो, आपली लेकी बाळी आपल्या मुली अशा बाहेर पाठवत असताना 1000 वेळा विचार करा बाबा हो. दुनिया फार बेकार आहे, जग फार बदललेलं आहे, हे कलियुग फार विचित्र आहे. मी नेहमी सांगतो, बाकीच्या युगामध्ये सतयुग असू द्या, त्रेतायुग असू द्या, द्वापर युग असू द्या, सगळ्या युगांमध्ये देवही होते, तसे राक्षसही होते. काय राम होता तसा रावणही होता. परंतु हा कलियुग असा आहे, या कलियुगामध्ये एकाच देहामध्ये रामही आहे आणि रावणही आहे. या एकाच देहामध्ये राक्षसही आहे आणि देवही आहे. हे तुम्ही जाणून घ्या. कित्येक घटना घडत आहे, याच्यामधून बोध घ्या आणि आपल्या लेकराला अशा पद्धतीनं काही वाईट प्रसंग त्याच्यासोबत घडणार नाही याची मात्र दक्षता घ्या. अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हातनूर या गावी घडलेला हा संतप्त प्रकार, वारकरी आश्रम संस्थेमध्ये, वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये घडलेला त्या लहान चिमुकल्या मुलींसोबतचा प्रकार आज तुम्हाला सांगितला. त्या महाराजाचं नावही सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो, दादा महाराज अक्कोलकर. त्याच्या बापाच्या नावासहित सांगतो, दादा पुंडलिक अक्कोलकर, दादासाहेब पुंडलिक अक्कोलकर. मंडळी, हा नराधम कायद्याच्या चौकटीतून शक्यतो सुटणारच नाही. कारण याची वगैरे ते लहानग्या मुली आहेत, त्यांची वैद्यकीय वगैरे चाचणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आहे हा दोषी ठरलेला आहे. आणि पुढे जाऊन का मंडळी, या प्रकरणाबद्दल तुम्हाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तर अजिबात चुकूनही त्या लहानग्या चिमुकल्या मुली आहेत त्यांच्या नावाची कुठेही वाच्यता करू नका. आणि ते नाव मीही गुपित ठेवलेलं आहे, या व्हिडिओमध्ये अजिबात सांगितलेलं नाही. तसा माननीय न्यायालयाचाही आदेश आहे, स्थानिक पोलीस स्टेशनचाही आदेश आहे. आणि आपल्याच लेकीबाळे आहेत, आपल्याच मुली आहेत, त्यांचं आयुष्य पुढे आहे. त्यांना कलंक हा समाजाची बघण्याची त्यांच्याकडची जी दृष्टी नजर आहे ती करडी नजर मात्र त्या लहानग्या मुलींवरती पडता कामा नये. म्हणून त्यांचं नाव वगैरे कुठेही वाच्यता करू नका, एवढी कळकळीनं हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सगळ्या पालकांनी याच्यामधून बोध घ्यावा. म्हणूनच एवढ्या काळी तिडकीनं हा व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. त्या बाबाचं नावही सांगितलेलं आहे. काही मीडियावाले जे असतील, पत्रकार असतील, ते नाव कधीतरी झाकून ठेवायचा प्रयत्न करतात, कधी ते ठिकाणाचं नाव झाकून ठेवायचा प्रयत्न करतात. परंतु तसं अजिबात आपण केलेलं नाही. आणि हा जो महाराज आहे हा कायद्याच्या चौकटीमधून कधी सुटणार नाही. आणि जर सुटलाच तर आपण स्वतःहून त्या ठिकाणी जाऊयात, अगदी मस्तपैकी चपलांचा हार वगैरे बनवूयात आणि जंगी स्वागत करूयात. त्याच्या कानाखाली 2-3 चपला शेणामध्ये भरून मारूयात. मी सगळ्याच्या पुढे असेन. तर मंडळी, अगदी निसंकोचपणे ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला.